कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पार्टनर, का अशी परीक्षा घेतोयस माझी? मला फक्त एकदा बोलायचंय रे त्यांच्याशी। तू प्लीज असं काहीतरी कर ना, म्हणजे ते मला कॉल करतील प्लीज। का कोणास ठाऊक, मला खूप काळजी वाटतेय। व्हेरी अनफॉर्च्युनेट। सॉरी एजे, श्वेताची तब्येत कोलॅप्स झाली। आम्हाला तुम्हाला अटक करावीच लागेल। नाही अहो पण नहीं नहीं अभिराम सर प्लीज। आई हे आई प्लीज तू हे बघ, तू घाबरू नको। आपल्यावर जे काही आरोप केले गेले आहेत त्याला बेसच नाहीये, सगळे खोटे आहेत। आणि खोटं कधी जिंकत नाही। आय बी बॅक सून। विराज, प्रमोद, आईची काळजी घ्या आणि या घराची पण। आय ट्रस्ट यू। अभिराम आई, मला काही होणार नाहीये, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे। आय बी फाईन। अभिराम मी लगेच येतोय, काही होणार नाही मला। अभिराम एजे, आय एम रियली सॉरी, प्लीज। तू का सॉरी म्हणतेस? तू काही केले नाहीस लक्ष्मी, डोंट बी सॉरी। आय बी बॅक सून। एजे, तुमच्यासारखे आदर्श व्यक्ती असे वागूच शकणार नाही, पण जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कायद्यासमोर सगळे सारखेच असतात। आजी, आजी नका काळजी करू, होईल सगळं नीट। लीला, ऐकतेस का मला तू? अगं ए बाई, किती वेळ अशी तिथे उभी राहणार आहेस? हा, काही मदत करणार आहेस की नाही मला? चल ये 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 चल। मावशी, इथेच दे ना मला भाजी, इथेच उभं राहून निवडते। काय चाललंय तुझं? हा, लक्ष कुठे आहे? आल्यापासून बघते कुठेतरी काहीतरी वेगळंच वागतेस तू। काय ग, जहागीरदारांकडे सगळं ठीक आहे ना? हा, नाही नाही, तू काहीतरी गडबड। हो हो मावशी, तसं काही नाहीये, मी निवडते भाजी। जरा पटापट कर। हा, जर चालव हात, कामं पडली घरात ढीकभर। एकटीच आहे मी तिकडे, बेकरीतले काम पण बघायचंय मला। रेऊ, ए रेऊ, चल बाई, केव्हाची आलीस तू? आटपलं की नाही तुझं? मला कामात मदत हवी आहे, चल आता ये। अगं अगं ए, अगं काय करतेस? लक्ष कुठे आहे तुझं? हा, अगं भाजी निवडतेस का काय करतेस? ते बघ ते बघ ते बघ, पानं आणि देठ बघ सगळी एकत्र केलीस, त्याच्यामुळे काय? तुला मावशी, मी जरा आलेच। काय? अगं काय चाललंय? आल्यापासून काही कळतच नाहीये। सगळी कामं मलाच करायला लागतात। एक ना धड भाराभर चिंध्या या मुलीच्या। बाप्पा तूच देला बुद्धी, सगळी कामं मीच करायची। कसली शिक्षा देतोयस तू आम्हाला? का माझ्या अभिरामला संकटात टाकलंस?
जोपर्यंत माझ्या अभिरामच्यावरचं संकट टळत नाही तोपर्यंत मी पण तुला पाण्याच्या बाहेर काढणार नाही. लीलाला जेव्हा हे कळेल तेव्हा ती एवढा मोठा धक्का कसा पचवेल. लीला बाळा प्लीज घरी ये. अभिरामला या घराला तुझी गरज आहे ग. ये. अगं ए बाई, काय काय चाललंय तुझं? हा, किती वेळ वाया घालवणार आहेस तू अजून? देवासमोर उभी होतीस, वेळ वाया घालवलास. आता काय फोन मध्येच अजून वेळ वाया घालवतीस. घरात कामाचा ढीग पडलाय की नाही तुला? काय लीला मॅडम, आताच आलेल्या माहितीनुसार एजे सरांमुळे एका मुलीने आत्महत्या केली आणि आता ते जेलमध्ये आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय? हो हो, आणि लग्न मंडपात एका मुलीला फसवून त्यांनी तुमच्याशी लग्न केलं, हे खरं आहे ना? आणि ती मुलगी डिप्रेशन मध्ये गेलीये, त्याच्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केलाय ना? एजे सर जेलमध्ये आहेत आणि तुम्ही इथे आहात. यावर तुमचं काय म्हणणं आहे? लीला, याची जेल. तुम्हाला या सगळ्याची अगोदरच कल्पना होती का? की एजंटची अपराधीपणाची भावना तुमच्या लक्षात आली होती? ओ काय बोलताय तुम्ही? त्या मुलीचं बरं वाईट झालं तर जबाबदार कोण? सगळ्यांसमोर परफेक्ट असल्याचा आवडणारे एजे नक्की आहेत तरी कसे? त्यांचा खरा चेहरा आहे तरी कोणता? अहो लीला मॅडम शांत काय, बोला की काहीतरी. बोला अहो, ना, बोला की बोला. ना. एजेंना अटक झाली. हे बघा, एजे कधीच काही चुकीचं वागू शकत नाही. आणि मुळात एजे कधीच असं पर्सनल आयुष्यात एक आणि प्रोफेशनल आयुष्यात वावरताना एक असं वागत नाहीत. ते जितके प्रोफेशनल आयुष्यात परफेक्ट आहेत ना, तितकेच पर्सनल आयुष्यात सुद्धा परफेक्ट आहेत. आणि एजेच काय, आमच्या घरातलं कुणीच असं कुणाची मुद्दामून असं वाईट नाही वागू शकत. एजेना अटक झालीये हे एका मुद्द्याच्या आधारावर तुम्ही ते गुन्हेगार आहेत हे असं ठरवून मोकळे झालात. मी आणि एजे आम्ही आता ओळखायला लागलो एकमेकांना. तुम्ही तर खूप आधीपासून ओळखता ना त्यांना. तुम्हीच त्यांच्या चांगुलपणाच्या, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या चर्चा केल्यात आणि आता तुम्हीच अशी चिखलफेक करताय. मला सांगा, ही अशी असते पत्रकारिता? एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती गोळा करायची आणि मग द्यायची असते बातमी. नाही, मला ना अजून काही बोलायचं नाही तुमच्याशी आणि तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची नाहीयेत मला. बाजूला व्हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.